आजच्या पत्रकार परिषदेक म्हजे बरोबर हांगा उपस्थित आमचे पार्टीचे जनरल सेक्रेटरी आदले आमदार दामोबाब नायक, आमचे गोंय विधानसभेचे उपसभापती आणि भारतीय जनता पार्टी ऑल इंडियाचे मायनॉरिटीचे जनरल सेक्रेटरी जोसुआ डिसोजा, हांगा खास नॅशनल प्रभारी आमचे किसान मोर्चाचे आदले आमदार महाराष्ट्रातले शिवाजीराव पाटील कवेकर, आमची ओबीसी मोर्चाची ऑल इंडियाची आमची गोयची प्रभारी आणि सांगलीची महापौर श्री सौभाग्यवती संगीताताई खोत, आमचे ग्लॅनबाब तिकलो मायनॉरिटी मोर्चाचे गोयचे प्रभारी, आमचे दयानंदबाब सोपटे ओबीसी मोर्चाचे प्रभारी, आमचे वासुमेंग गांवकर किसान मोर्चाचे प्रभारी अध्यक्ष, एसटी मोर्चाचे अध्यक्ष आमचे एसीचे सिद्धेश पेडणेकर, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष गिरीश उस्करकर, आमचे महिला मोर्चाचे अध्यक्ष आरती, आणि उपस्थित तुम्ही सगळे पत्रकार, आज तुमचे सगळ्यांचे आमच्या सगळ्यांच्या वतीन हार्दिक स्वागत करता। आज भारतीय जनता पार्टीची सगळ्या मोर्चांची संयुक्त मिटींग आशिल्ली आणि ताका खास उपस्थित आमचे सगळे मोर्चा, आमचो युवा मोर्चाचो अध्यक्ष आउट ऑफ स्टेशन आसा, बाकी सगळे मोर्चाचे अध्यक्ष हांगा उपस्थित आसात आणि सगळ्या मोर्चांची अशी संयुक्त बैठक, मोर्चाचे अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, उपाध्यक्ष आणि आमच्या सेलांचे कन्व्हेनर, कारण लोकसभा म्हणून निवडणुकीची तयारी एकंदर आणि ताका लागून आज ही मोर्चांची मिटींग आशिल्ली। 2 दीस पयलीं आमी जशे पार्टीचे स्टेट ऑफिस बेरर यांची बैठक घेतली आणि आमदार, आता तेजो दुसरो टप्पो आसा आणि त्यामुळे ह्या हातूंतल्यान एकूण आमी कशा पद्दतीन मोर्चा म्हणून काम करपाक जाय, ऑर्गनायझेशन, त्या संदर्भातले डिस्कशन आणि त्याचे प्लॅनिंग आमी ह्या बैठकी भितर केलें। ताका लागून खास दोन्ही मोर्चांचे प्रभारी आज हांगा उपस्थित आशिल्ले आणि ते ठरयता आसतना दोन्ही म्हणजे स्टेट म्हणून आमी कितें करतले आणि केंद्रा भितर सगळ्या मोर्चांच्यो वेगवेगळ्या भागा भितर जी अधिवेशनां जातली त्या 7 मोर्चांचे आमचे हांगले प्रतिनिधी म्हणून, मागीर युवा मोर्चा आसतले, किसान मोर्चा, महिला मोर्चा, एसटी मोर्चा, एससी मोर्चा, ओबीसी मोर्चा आणि मायनॉरिटी मोर्चा, ह्या सगळ्या मोर्चांचे प्रतिनिधी ह्या स्टेटी भायरचे कार्यक्रम जातले, अधिवेशनां जातली वेगवेगळ्या राज्यां भितर, थंय आमचे हांगले कार्यकर्ते त्या मोर्चाचे त्या अधिवेशनाक उपस्थित रावतले। गोंयांत आमी ठरयल्लें आसा की प्रत्येक तालुक्या भितर एक मोर्चांचे अधिवेशन आमी करपाचें आसा, स्टेट म्हणून आसत, डिस्ट्रिक्ट म्हणून आसत, तें जातलें आणि सगळ्यात महत्वाचे प्रत्येक मोर्चान आपापल्या हाच्या भितर ऑर्गनायझेशनली त्या हाच्या भितर मतदारसंघा भितर बेस आपलो जो आसा, कारण आमचे ऑलरेडी सगळे 40 मतदारसंघा भितर समित्यो आसात, पण तितून तांकां संपर्क साधप आणि भारतीय जनता पार्टीचे जे काम आसा प्रत्येक समाजातल्या हाका लागून त्या संदर्भातली माहिती तांकां दिवपाक जाय, हें आज हांगा तांकां ब्रिफींग केल्लें आसा, तांच्यांनी आपापल्या मोर्चाचें प्लॅनिंग केल्लें आसा। ह्या आजच्या एकूण बैठकी भितर आमचे मुख्यमंत्र्यांनी समारोप केलो, आमचे दामू नायक हांच्यांनी एकूण राज्यांची निवडणूक आणि मोर्चांचें काम ह्या संदर्भातलो विशय सगळ्यां समोर दवरलो। आमचे नमो ॲपाच्या संदर्भात आमचे सर्वानंद भगत आसत, आमचो रुपेशबाब कामत, सिद्धार्थ कोकलकर हांच्यांनी एकूण प्रास्ताविक ह्या आजच्या त्या बैठकीचें केलें। पॉलिटिकल ठराव आमी त्या दीस घेतिल्लो, पण त्याचें ब्रिफींग आमी सदोदीत ऑफिस बेरर मिटिंगेच्या भितर ते ठराव घेतात त्या संदर्भातलें डिटेलिंग सर्वानंद भगत हांच्यांनी केलें। श्रीपाद भाऊ नायक हांच्यांनी एकूण लोकसभा निवडणूक ह्या विशयाचेर ते उलयले आणि आमी कशा पद्दतीन फुडें वचूं जाय म्हणून, आणि त्यामुळे एकूण ह्या हाचें मार्गदर्शन करता आसतना आमची महिला ओबीसी मोर्चाची आमची गोंयची प्रभारी संगीताताई खोत हांच्यांनी आमकां ओबीसीच्या संदर्भात राष्ट्रीय म्हणून कितें कार्यक्रम करपाचे ताची माहिती तांच्यांनी दिली। आमचे शिवाजीराव पाटील कवेकर हे किसान मोर्चा, स्वताय ते किसान आसात आणि माझे आमदार महाराष्ट्रातले, तांच्यांनी किसान मोर्चा म्हणून देशभरा भितर कितें कार्यक्रम आसा आणि गोंयचे कार्यकर्ते कशा पद्दतीन वचूं जाय हें सांगलें। आमचे सगळे मोर्चांचे जे अध्यक्ष आसात तांच्यांनी आपापल्या मोर्चा भितर कशा पद्दतीन काम केल्लें आसा तेचें ब्रिफींग सगळ्यांनी हांगा केल्लें आसा। येणाऱ्या दिसांनी कितें करपाक जाय त्याचें प्लॅनिंग केल्लें आसा। आमचे सेल जे आसात वेगळे एडवोकेट सेल आसत, आमचो चार्टर्ड अकाउंटंट सेल, डॉक्टर सेल, आर्ट सेल,
मागीर कॉपरेटिव्ह सेल असे आमचे विविध सेल, लेबर सेल, हे असे टोटल 18 सेल आसात. त्यांचे प्रतिनिधी तांच्यांनी येणाऱ्या दिसांनी निवडणूक म्हणून कितें जबाबदारी आनी कितें काम करपाक जाय सांगिल्लें आसा. ती सगळ्यांक एक सांगिल्लें की सगळ्यांनी आपापल्या पद्दतीन आपापल्या माध्यमांतल्यान भारतीय जनता पार्टीक येणाऱ्या दिसांनी मॅक्झिमम आमी लोकां पर्यंत वचूं जाय. आनी त्यामुळे एक सगळ्यां भितर ठरलेलें आसा की दोन्ही सीट जी आसा, उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा, ह्या दोन्ही सीट भारतीय जनता पार्टीचे मोठ्या मताधिक्यान निवडून हाडूंक जाय आनी सगळे जाण आमी वावुरतले अशा पद्दतीचे एक बऱ्या तरेचे वातावरणान आजची ही बैठक संपन्न जाल्ली आसा. हांव परत एकदा तुमच्या सगळ्यांचे ह्या पत्रकार परिशदेक स्वागत करता आनी म्हाका कितें सांगूंक जाय त्या संदर्भांत म्हजे विचार सोंपले. थँक्यू. देव बरें करूं.